प्रयत्नांती परमेश्वर. एके दिवशी महादेव आणि पार्वती देवी कैलास पर्वतावरती बसले होते. तेव्हा पार्वती देवींनी महादेवांना प्रश्न केला, हे प्रभू, माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनात गरिबी का येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो. तेव्हा महादेव म्हणाले, हे देवी, तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहे. पण तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो. ही कथा जो कोणी ऐकेल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या, तुम्ही मला ही कथा नक्की सांगा. तेव्हा महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. एका नगरामध्ये एक गुरु शिष्याची जोडी राहत होती. तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असे. एके दिवशी तो आपल्या गुरूंबरोबर एका नगरात जात होता. चालता चालता संध्याकाळ झाली. ते एका शेताजवळ आले. त्या दोघांनाही खूप तहान लागली होती. तेव्हा त्या दोघांनीही पाहिलं, त्या शेतामध्ये एक जुनं पडकं घर होतं. शिष्य गुरूंना म्हणाला, या ठिकाणी एक घर आहे. तहान लागल्यामुळे कंठ सुकू लागला आहे. आपण या घरात जाऊया, थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकलो आहे आणि भूक पण खूप लागली आहे. रात्रही होणार आहे. आपण या घरात जाऊया आणि आज रात्री इथे विश्राम करून सकाळी पुढील यात्रेला आपण सुरुवात करू. त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि घराचा दरवाजा वाजवू लागले. काही क्षणात एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाज्यातून बाहेर आली. त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होते. त्या दोघांकडे बघूनही असे कळत होते की ते फारच निर्धन आहेत. त्या सगळ्यांची खूपच जुनी व फाटलेली कापडं होती. घरही अगदी झोपडीवजा होतं. तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले, आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकेल का? आणि आता थोड्याच वेळात रात्रही होणार आहे. त्यामुळे आम्हाला एक रात्र इथे थांबण्याची अनुमती मिळू शकते का? या व्यक्तीने होकार दिला, पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र सांगितले. तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना त्यांनी दिलं. शिष्य आणि त्यांच्या गुरूंनी पाणी ग्रहण केलं. तो व्यक्ती त्यांना म्हणाला, माझं तर 18 विश्व दारिद्र्य आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काहीच नाही. खूप वाईटही वाटत होतं. मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूपच मोठं आहे. तुम्ही या शेतात काहीच पेरलं नाही. मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो? गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली, गुरुजी, आमच्याजवळ एक म्हैस आहे. ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमवतो. त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होतो आणि या म्हशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही दूध खरेदी करावं लागत नाही. ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले. थोड्या वेळाने देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले. अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतनं उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात खूप हळू आवाजात म्हणाले, आता आपल्याला इथून निघायला हवं. दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातील म्हैस ही आपल्याबरोबर घेतली. तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला, गुरुजी, आपण तर चोरी करत आहोत, कारण त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालतो. पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि ते म्हशीला घेऊन निघाले. शिष्य मात्र गुरुजींच्या या वागण्यामुळे खूपच अचंबित झाला होता, कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कोणाबरोबरही चुकीचं करायला शिकवलं नव्हतं. त्याचे गुरुजी नेहमी अशा गोष्टींना चुकीचं म्हणत होते. शिष्याने विचार केला, आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहे. असं तर त्यांनी कधीही कुणाबरोबरही केलं नाही. पण शेवटी ते दोघे त्या जंगलाच्या दिशेने ती म्हैस घेऊन निघून गेले. त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या म्हशीला व्यक्तीच्या घरी परत येऊ शकता येणार नव्हतं. त्यानंतर ते दोघंही त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमाच्या दिशेने निघून गेले. गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते, जसं त्यांनी कुणाबरोबर काही चुकीचं केलंच नाही. पण शिष्याच्या मनात नेहमी विचार येत असे की त्याच्या गुरुने त्या गरीब व असहाय्य व्यक्तीबरोबर चुकीचं केलं आहे. त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल. असं करत काही वर्ष निघून गेली. एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया, ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरुने जंगलात सोडून दिली होती.
आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन पण देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेल, म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदित जाईल. या विचाराने तो शिष्य त्या व्यक्तीच्या घरी शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला. पण त्या ठिकाणचं दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला, कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर झाडे लावलेली होती. त्याच्यावर भरपूर फळंही आली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं. हे पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपलं सगळं काही विकून इथून निघून गेला असेल, आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला. तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली. शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला, कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल. कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी तुम्हाला कसा विसरू शकतो? तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्याकडून निघून गेलात आणि त्याच रात्री माझी म्हैस पण कुठेतरी निघून गेली आणि आजपर्यंत आमच्याजवळ परत आलीच नाही. काही दिवस म्हैस हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो. मला काही समजत नव्हतं की आता काय करू. पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होतं. म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचं काम सुरू केलं. लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळत होते, मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतीसाठी करू लागलो आणि शेतात पीक पण चांगलं आलं. त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूंनी फळांची झाडे लावली. त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळे येऊ लागली. मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करू लागलो. मला ज्या पण गरजेच्या वस्तू होत्या त्या मी खरेदी केल्या. आज मी नगरातील सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे. हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं, कारण म्हैस घरात असल्यामुळे मी तर दुसरं काम करण्याचा विचारच करत नव्हतो. पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो. त्यातून मी पैसे कमावू लागलो. ती व्यक्ती जी कोणी असेल, देव त्या व्यक्तीचं भलं करो. ज्याने माझ्या म्हशीची चोरी केली, जर त्या व्यक्तीने माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याप्रमाणे गरीब आणि असहाय्यच राहिलो असतो. पण बघा, आज मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे आणि नगरातल्या सगळ्या मोठा व्यापारी आहे. शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला, मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो, पण याला तर त्याची म्हैस हरवल्याचं जास्त दुःखही वाटत नाही आणि त्याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्या प्रकारे प्रयत्नही केलेले आहेत. आज ही व्यक्ती या नगरातील सगळ्यात मोठा व्यापारी बनला आहे. आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले होते. एखाद्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावेच लागतात. त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही. पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का केले नाही? जर त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदाच केले असते तर त्याला गरिबीचे तोंड पाहावे लागले नसते. त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला, तुम्ही हे कार्य पहिल्यांदाच करू शकला असता. तेव्हा ती व्यक्ती उत्तर देते, हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं, पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण माझ्या म्हशीमुळे न कष्ट करता खूप सहजपणे होत होतं, ज्यामुळे मला कोणत्याही प्रकारची जाणीवच झाली नाही. मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरे कार्य करण्याचा विचारच केला नाही. मी दुसरं कोणतं कार्य करू शकत होतो, पण जेव्हा माझी म्हैस हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं काम पण करू शकतो. पण मी त्याच वेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल ते स्वतःच्या मेहनतीवर करेल व त्याच्या दृढ संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे. त्यानंतर महादेव पार्वतीला म्हणाले, म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका, कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरती जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकणार नाही. माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे.
ते आत्मविश्वासाबरोबरच त्याने जर कठोर परिश्रम केले तर सर्व सुख त्याच्या आयुष्यात येऊ शकतात. आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळू शकते. कधी-कधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो, तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन शिकतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे, तेव्हाच त्या वेळेचा सदुपयोग करणे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणे याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. जेव्हा आपण प्रयत्न करू, तेव्हा त्या प्रयत्नांना परमेश्वर नक्कीच साथ देत असतो. म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा आणि प्रयत्नांना यश येणारच आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.